संगणक काम कसं करतो? चला, एका क्लिकपासून ते मिळणाऱ्या रिझल्टपर्यंतचा प्रवास पाहूया. हे सोपं वाटतं, पण प्रत्येक क्लिकने कॉम्प्युटरसोबत एक संवाद सुरू होतो. ही 3 टप्प्यांची प्रक्रिया आपल्या कल्पनांना प्रत्यक्षात आणते. चला पाहूया कसं ते. पहिलं म्हणजे इनपुट देणं, मग कम्प्युटर प्रोसेस करतो आणि शेवटी आपल्याला आउटपुट मिळतो. प्रोसेसचं काम कॉम्प्युटरचा मेंदू म्हणजेच सीपीयू करतो. तोच सगळा डेटा सांभाळतो. पण कॉम्प्युटरला सूचना द्यायच्या कशा? त्यासाठी आपण वापरतो इनपुट डिव्हाइसेस. कीबोर्डचा वापर करून आपण माहिती आणि कमांड्स थेट टाईप करू शकतो. माऊस हे एक पॉइंटिंग डिव्हाइस आहे. याने स्क्रीनवरच्या गोष्टी निवडणं सोपं होतं. स्कॅनर कागदपत्र आणि फोटोज डिजिटल बनवतो, जे कॉम्प्युटर वापरू शकतो. मायक्रोफोन आवाज रेकॉर्ड करतो. याने व्हॉइस कमांड्सही देता येतात. सीपीयूमध्ये माहिती प्रोसेस झाल्यावर कॉम्प्युटर आपल्याला आउटपुट डिव्हाइसेसमधून उत्तर देतो. मॉनिटर ही आपली मुख्य स्क्रीन आहे, ज्यावर आपण करत असलेलं सगळं काम दिसतं. प्रिंटर डिजिटल माहितीची कागदावर प्रिंट काढून आपल्याला एक हार्ड कॉपी देतो. स्पीकर्समुळे डिजिटल आवाजाला आपण प्रत्यक्ष ऐकू शकतो. पण काय होईल जर एखादा प्रोग्राम जसा दिसतोय तसा नसेल तर? हा आहे ट्रोजन हॉर्स. हा मालवेअर एखाद्या गेमसारख्या उपयोगी प्रोग्रामचं सोंग घेतो. हा इतर व्हायरससारखा स्वतःची कॉपी बनवत नाही, तर चांगल्या प्रोग्राम्सनाच इन्फेक्ट करतो. मग हे काम कसं करतं? तर ते एका होस्ट प्रोग्रामला, म्हणजे एका मूळ प्रोग्रामलाच इन्फेक्ट करतं. म्हणजे हा व्हायरस एका खऱ्या, चांगल्या फाईलमध्ये लपून बसतो आणि मग तिथूनच पसरतो. यामुळे एक मोठा प्रश्न उभा राहतो, खरा प्रोग्राम आणि या छुप्या धोक्यात फरक कसा ओळखायचा?